नमस्कार बाळांनो, स्वागत आहे तुमचं एसवीटी टेक्निकल चॅनलवर। आज आपण अतिशय महत्त्वाचे जे एनडब्ल्यूएमएसच्या दृष्टीने पेपर 2 चे जे प्रश्न आहेत ते आपण सोडून घेणार आहोत। याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे एनडब्ल्यूएमएसच्या पेपरसाठी, कारण हे अति संभाव्य प्रश्न आहेत। चला आपण आता 15 प्रश्न सोडून घेणार आहोत, अति महत्त्वाचे। तर पहिला प्रश्न आहे आपला त्याच्यातला, खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनी प्रसारण होईल? तर पर्याय आहे फक्त लाकूड व पाणी, पर्याय 2 आहे लाकूड, पाणी व हवा, पर्याय 3 आहे फक्त हवा आणि निर्वात, आणि चौथा पर्याय आहे फक्त पाणी आणि हवा व निर्वात। तर ध्वनी प्रसारण होणार आहे फक्त लाकूड, पाणी व हवा, या पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया आपण आता। हवा, पाणी, खनिजे, मृदा ही परिसंस्थेतील टिंबटिंब घटक होय। भौतिक, सेंद्रिय, असेंद्रिय, रासायनिक। तर ही भौतिक घटके आहेत, कारण निसर्गाने आपल्याला हे डायरेक्ट रेडीमेड दिलेले आहे, हवा, पाणी, खनिजे आणि मृदा म्हणजे जमीन। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, टिंबटिंबमध्ये पटलबद्ध केंद्रक नसते। तर पर्याय आहे युग्लिना, प्लास्मोडियम 1 व 2 दोन्ही, आणि लेजिओनेला न्यूमोनी। तर बरोबरचा पर्याय आहे लेजिओनेला न्यूमोनी, याच्यामध्ये पटलबद्ध केंद्रक नसते। पुढचा प्रश्न आहे 1 बार म्हणजे हेक्टोपास्कल मध्ये किती होईल? तर 10⁵ असतं, मग तेच कसं लिहितो आपण, 1/50 एवढं ते हेक्टोपास्कल मध्ये होईल। पुढचा प्रश्न, हे टिंबटिंब रोगाचे चिन्ह आहे। तर आपण बघू शकतो हे एड्स या नावाचा जो रोग आहे त्याचं हे चिन्ह आहे। पुढचा प्रश्न, अनेक विद्युत घट एकसर जोडणीत जोडले असतील तर त्याला टिंबटिंब म्हणतात। आता विद्युत घट एकसर जोडणी म्हणजे काय होत आहे? तर बॅटरी तयार करणे होय, त्यालाच आपण बॅटरी असे म्हणतो। पुढचे पर्याय मी काय वाचत नाही। पुढचा प्रश्न, अणुवस्तुमानांक टिंबटिंब चिन्हाने दर्शवतात, म्हणजे ॲटॉमिक नंबर कोणत्या चिन्हाने दर्शवतात असा तुम्हाला प्रश्न आहे। तर पर्याय दिलेले आहे झेड, ए, एन आणि पी। तर बरोबरचा पर्याय आहे ए, ॲटॉमिक नंबर आपण ए या अक्षराने दर्शवतो। पुढचा प्रश्न, 18 कॅरेट सोन्यात टिंबटिंब सोने असते। तर 18 कॅरेट सोन्यामध्ये पर्याय दिलेले आहे 91.66% शुद्ध, 50%, 75% आणि 40%। तर बरोबरचा पर्याय आहे बाळांनो 75% शुद्ध असतं। पुढचा प्रश्न, ट्यूबलाइट बनवण्यासाठी टिंबटिंबचा उपयोग केला जातो। तर पर्याय दिलेले आहेत बोरोसिलिकेट काच, सिलिका काच, शिसेयुक्त काच आणि प्रकाशीय काच। तर शिसेयुक्त काच याचा उपयोग केलेला असतोय ट्यूबलाइट बनवण्यासाठी। पुढचा प्रश्न, खालीलपैकी मानव निर्मित रासायनिक बदलाचे उदाहरण कोणते? तर श्वसन प्रक्रिया आपण बदलू शकत नाही, आपण मानव निर्मित करू शकत नाही। दुसरं, प्रकाश संश्लेषण, हे पण आपण फोटोसिंथेसिस जे वनस्पतीमध्ये होते ते आपण घडवून आणू शकत नाही। तिसरं, खराब झालेल्या अन्नाचा दुर्गंध येणे, इथं कंपोजिशन आहे म्हणजे डिकंपोजिशन होतं अन्नाचं, हा पण पर्याय चुकीचा आहे। पुढचा पर्याय आहे सुपेन पाणीचं दुष्पेन पाणी बनवणे, हे आपण मनुष्याने केलंय। मानव निर्मित रासायनिक बदलाचे उदाहरण हे आहे सुपेन पाणीचे दुष्पेन पाणी बनवणे, म्हणजे स्वच्छ पाण्याचे अशुद्ध पाणी बनवणे। पुढचा प्रश्न, मोटार गाड्यांना टिंबटिंबचे कोटिंग करतात। तर पर्याय दिलेला आहे टेफ्लॉन, पॉलियुरेथेन, सिलिकेट आणि पॉलिस्टायरीन। तर यामध्ये बरोबरचा पर्याय आहे टेफ्लॉन। कोटिंग कशाचं असतं बाळांनो गाड्यांना? तर टेफ्लॉनचं असतं। पुढचा प्रश्न, ऊती एकत्र येऊन टिंबटिंब बनते, केंद्रक बनते, अवयव बनतात, पेशी बनतात आणि जीव बनतो। तर टिश्यू एकत्र येऊन काय बनतात? ऑर्गन बनतात। टिश्यू म्हणजे ऊती आणि ऑर्गन म्हणजे अवयव। तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, AB रक्त गटाचा शोध टिंबटिंब साली झाला। तर AB रक्त गटाचा शोध 1900, 1901, 1902 आणि 1905। तर 1902 या साली AB रक्त गटाचा शोध लागला। बलामुळे टिंबटिंब होते। बल म्हणजे फोर्स, आपण एखाद्या वस्तूवर फोर्स अप्लाय केला तर वस्तूचा आकार बदलतो, वस्तूची दिशा पण बदलते, वस्तूची चाल पण बदलते। तर वरील सर्व पर्याय आपले बरोबर आहे। पुढचा प्रश्न, MgCl2 म्हणजे मॅग्नेशियम क्लोराईड। वरून लक्षात येते की Mg ची संयोजक म्हणजे व्हॅलन्सी किती आहे? तर Cl किती ग्रुप जोडले आहे? 2। तर MgCl2 किती ग्रुप जोडले म्हणजे व्हॅलन्सी 2 आहे। पर्याय क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरणे पडली की ती त्याच माध्यमात परत फिरतात, याला टिंबटिंब म्हणतात।
तर बघूया आपण पर्याय. ध्रुवीकरण म्हणतात, परावर्तन म्हणतात, शोषण म्हणतात, अपवर्तन म्हणतात. तर परावर्तन म्हणजेच रिफ्लेक्शन होतं. एखादी पृष्ठभागावर प्रकाश किरण पडले की त्याचं काय होतं, रिफ्लेक्शन होतं, म्हणजे परावर्तन होतं. तो आपला बरोबरचा पर्याय आहे. पुढचा प्रश्न, ध्वनीची पातळी सुमारे टिंब पेक्षा जास्त असेल तर तो ध्वनी आपल्याला त्रासदायक ठरू शकतो. तर इथं आता ध्वनी आपल्याला डेसिबल मध्ये असतो. 100 डेसिबल आपण सहन करू शकतो. 100 पेक्षा कमी डेसिबल पण आपण सहन करू शकतो. 50 डेसिबल पण आपण सहन करू शकतो. तर सहन कोणते नाही करू शकत. तर 100 डेसिबल पेक्षा जर जास्त आवाज आपण ऐकला तर आपलं कानाला त्याचा त्रास होऊ शकतो. पुढचा प्रश्न, म्हणजे बरोबरचा पर्याय आहे बाळांनो, 100 डेसिबल पेक्षा जास्त. पुढचा प्रश्न, पाण्यापेक्षा जास्त घनता असणारा पदार्थ कोणता? आता म्हणजे डेन्सिटी ऑफ वॉटर, ती तुम्हाला त्याच्यापेक्षा जी जास्त डेन्सिटी वाला तुम्हाला याच्यातून पर्याय शोधायचा आहे. सोडियम, पोटॅशियम आणि लिथियम हे जर अल्कली मेटल आहेत, हे पाण्यावर तरंगतात. सोडियम तरंगतो, पोटॅशियम तरंगतो आणि लिथियम तरंगतो. तर मॅग्नेशियम हा पाण्यावर तरंगत नाही, याची डेन्सिटी पाण्यापेक्षा जास्त आहे. हे त्याचं बरोबर उत्तर आहे, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न शेवटचा, आपल्या दीर्घिकेचे नाव टिंब आहे. दीर्घ म्हणजे काय? गॅलेक्सी. गॅलेक्सीचे नाव काय आहे? पृथ्वी आहे का, सौदामिनी आहे का, मंदाकिनी आहे का, आकाशगंगा आहे? तर मंदाकिनी आहे. हे त्याचं बरोबर उत्तर आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच नवीन व्हिडिओ टाकणार आहे, ते तुम्ही आवर्जून बघा. धन्यवाद.